मित्र, जय जवान जय किसान. आता तुम्हाला एक पोपटाची गोष्ट सांगतो. त्याच्यामुळे माणसानं चांगलं वागायचं, चांगलं राहायचं. कारण माणसाचं मरण कधी बी तय असतं, एकदाच देवगा मना असतंय. इथं मेला, तिथं मेला, ऑक्सिजन न मेला, असा झाला, बेमार झाला, बीपी झाली, हार्ट अटॅक झाला, कायनू झालं, बायनू झालं, संडास करता करता मेला, खाता खाता मेला, नड्यात घास अडकला. असे बरेच हे असतात निमित्त. पण ते ईश्वरानं तय केलेलंच असतंय. या गोष्टीहून तुमच्या लक्षात येईल. बघा, एक पोपट होता. गोष्ट पुरा ऐका मात्र, रील पुरी ऐका तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तुम्ही मग काय लावलं? अरे मी जे हर व्हिडिओ हर रील जे असे तर रील राहते माझी, तर प्रत्येक रीलपासून कोणाला काहीतरी भेटतंय. तुम्ही जरा लक्ष देऊन माझी रील बघा जा. कोणती रील 3000 रील झाल्या, 3000 रीलमध्ये बघायचं काहीतरी तुम्हाला भेटणारच. फक्त घ्यायला दिमाग लागतो. समजलं का? पुरी बघा. पहा आता सांगतो गोष्ट. पोपट होता एक. आंब्याचे पेरू खात होता. खाता खाता रोज आपला बसत होता फांदीवर येऊन. खाल्लं की मग एका दिवशी बसल्यावर ते कोण यम आला आणि त्या पोपटाकडे पाहून हसला. अरे त्या पोपटाला हे वाटलं, माझे यम आला आणि आपल्याकडे काहून पाहून हसला गडा. मग ते पोपट काय केला, ते पोपट त्याला हे झालं ना, बा यम आपल्याकडे काहून हसला, आपलं मरण आलं काय. मग ते पोपट उडाला आणि गरुडाकडे गेला. गरुड देवाकडे गेल्यावर गरुड देव म्हणला, अहो कसं काय पोपट, तुम्ही कसं काय आले इकडं. पोपट म्हणला, देवा काय करता, यम आला आणि महाकडे पाहून हसला. मला वाटलं काय माझं मरण गिरण आलं का, बहुतेक असं वाटतंय म्हणे. गरुड देव म्हणला, मरण काय चार, तू मरत नाही मला, तुला भीती वाटली का मरणाची, चल तुला एका जागी नेऊन सोडतो म्हणे. मग पोपट खुश झाला. माझ्या पोपटाला वाटलं आता आपल्याला मरण नाही काय ना, आता गरुड देव आपल्याला नेऊन सोडायला आहे. तर गरुड देवाने त्याला काय केलं, 7 समुद्र पार एका गुहेत नेऊन सोडलं त्या पोपटाला. लय लांब 7 समुद्र पार एका गुहेमध्ये. तर गुहेमध्ये सोडलं पोपटाला. आला गरुड. बरं, गरुड आला आणि गरुड गेला यमाकडं. काय राव म्हणले, तुम्ही त्या पोपटाकडे पाहून काहून हसले. ते पोपट दूषित झाला ना म्हणले, त्याला भीती वाटायली मरणाची. मग यम म्हणला, अहो ते पोपट तिथं बसला होता आणि मी विचार केला, या पोपटाचं मरण 7 समुद्र पार आहे. हे पोपट उडून 7 समुद्र पार कधी जाईल, असं मला आश्चर्य नवल वाटलं म्हणे. म्हणून मी त्याच्याकडे पाहून हसलो. असं मग गरुड म्हणले, अहो मी तर पोपट 7 समुद्र पार त्या गुहेमध्ये नेऊन सोडला की. अहो तुम्ही त्या गुहेमध्ये नेऊन सोडला म्हणे. त्या गुहेमध्येच एक मांजर त्याची वाट पाहत होती. खाल्ला म्हणे मांजरीनं. लगेच मांजरीनं खाल्ला त्या गुहेत आणि लगेच यमदूतापासून त्याचा जीवाला मेला. तो मांजरीनं खाल्ला त्या गुहेमधून, जीवाला यमदूतापासून लगेच दावला गरुडाला. बघा म्हणे, बापरे, गरुडदेव म्हणे, हो गडा माणसाचं मरण, त्याच्यामुळे माणसानं चांगलं वागावं. 7 समुद्र पार जर नेऊन सोडला तरी त्या गुहेत मांजर वाट पाहत होती त्या पोपटाची. तो पोपट मेला. मग अशी गोष्ट असते, किती कोठे जाऊ 7 समुद्रात जर लपलं तरी मरण तय असते. सांगा, 7 समुद्र पार त्याचं मरण होतं. तर यमाला वाटलं होतं इतक्या लांब हे कधी जाईल बाबा. तिथं मांजर होती. ते जसं गरुडानं सोडला तसाच मांजरीनं खाल्ला, मेला. असं असतं का, निमित्त असतं. समजा ईश्वरानंच लिहून ठेवलेलं असतंय. हा, जय जवान जय किसान. खरं आहे की नाही? अशा गोष्टी ऐकायचा. अशा गोष्टी आणि सांगत राहील. ही जर आवडली तुम्हाला तर होय.